हॅलो, आवाज येतोय ना? येस. गुड मॉर्निंग. आज आहे ना थोडंसं वर्किंग करून ठेवलेलं आहे अगोदरच. वेळेवर थोडासा आपला वेळ वाचेल. हे पुढच्या गोष्टी आपण ट्राय करू शकतो. हां, एक 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 समजून सांगतो. काल आपण कुठपर्यंत केलं होतं सांगता येईल? टाईप करून सांगितलं तरी चालेल. ओके. ग्रुप आणि कॉन्टॅक्ट आपण क्रिएट केले होते ॲडमिन पॅनलमधून, राईट? सो आजही सेम पायथॉनचा टर्मिनल रन केलेला आहे. यू कॅन सी हिअर. आणि इथे आता आपल्याला 127 आपली इथे आपलं ॲडमिन. सो ॲडमिन लॉग इन झालेला आहे. इकडे माय ॲक्शन्स दिसत आहेत. कॉन्टॅक्ट्स आपण ॲड केले होते खूप सारे. आज पुन्हा एकदा आपण थोडेसे 1-2 कॉन्टॅक्ट्स ॲड करूयात. मी त्या ॲड कॉन्टॅक्ट्समध्ये जातो आणि कॉन्टॅक्ट्स ॲड करतो. लेट्स हॅव नाव आपल्याकडे अजिंक्य. कॉन्टॅक्ट नंबर 9898989898. सेव्ह अँड ॲड अनदर. त्यानंतर पायथॉनला पुन्हा तरी ॲड करतो. लेट्स ॲड नंबर ऑफ नम्रता. मी नम्रतेचा कॉन्टॅक्ट 84 68 98 40 80. आणि ग्रुप्स तर इथे दिसतच आहेत. नो इश्यू ॲट ऑल. अशा आपण काही कॉन्टॅक्ट्स ॲड केलेत. हां, नेक्स्ट आपण हे करणार होतो की इथे एक लिंक एंटर करायची आपल्याला, ज्याचं नाव असं राहील कॉन्टॅक्ट. ओके. आणि कॉन्टॅक्ट अशी लिंक क्लिक केल्यानंतर साधारण बेसिक का होईना, परंतु आपल्याला एक स्क्रीन आली पाहिजे, ज्यामध्ये एक हेडिंग असेल, एक छोटंसं इनपुट असेल, त्याच्यावरती 2-3 बटन्स असतील मेनूज सारखे. एक मेनू एखाद्या पेजवर घेऊन जाईल, दुसरा मेनू दुसऱ्या पेजवर घेऊन जाईल. ओके. सगळ्यात खाली एक टेबल असेल, त्या टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये 1 2 3 4 असे नंबर्स असतील. दुसऱ्या कॉलममध्ये नावं असतील. पुढे आपल्याला असे काही 3 कॉलम्स घ्यायचे होते की ज्याच्यामध्ये आपण आयकॉन्स घेऊ शकू. ओके. आयकॉन्समध्ये पहिला आयकॉन असेल लेट्स से टेक्स्ट मेसेजचं किंवा कॉलचं. मग टेक्स्ट मेसेज अँड देन व्हॉट्सॲप. ओके. कॉलवर क्लिक केलं की कॉल झाला पाहिजे. टेक्स्ट मेसेजवर क्लिक केलं की टेक्स्ट मेसेज झाला पाहिजे. आणि देन आफ्टर तुमच्या व्हॉट्सअपवर क्लिक केलं की व्हॉट्सअप मेसेज सेंड झाला पाहिजे. ओके. बट इट शुड बी कस्टमाइज्ड. कस्टमाइज कसं असेल ते करूयात. तेवढं केलेलं नाही आहे. हां, काही गोष्टी फक्त बनवून ठेवलेल्या आहेत. लेट्स सी. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी एक व्ह्यू बनवावा लागेल. ओके. आणि तो व्ह्यू इथे बनवलेला आहे. ओके. इंडेक्स नावाने. तर ॲक्च्युली आपण पेजला नाव कॉन्टॅक्ट घेतो आहोत आणि
काय म्हणूयात, मेथडला नाव आपण इंडेक्स घेतो आहोत. ओके, थोडक्यात व्ह्यूला नाव आपण इंडेक्स घेतोय आणि इकडे जेव्हा आपण URL पास करणार तर URL मात्र आपण ॲज अ कॉन्टॅक्ट म्हणून पास करणार. इथे ओके, इथे ऑब्लिक आपण कॉन्टॅक्ट लिहिणार. ओके, सो इंडेक्स व्ह्यू मध्ये काय केलं ते पाहूया. कॉन्टॅक्ट नावाचा एक काय म्हणूयात आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला गेला इथे. कॉन्टॅक्ट याच्यामध्ये आपण काय केलं, एक मॉडेल इम्पोर्ट करून घेतलं. एक नाही दोन्ही मॉडेल इम्पोर्ट केले. दोन मॉडेल्स होते आपल्याकडे, कॉन्टॅक्ट आणि दुसरा ग्रुपचा. तर जो कॉन्टॅक्ट मॉडेल आहे त्याच्यातले सगळे रेकॉर्ड्स आपण कॉन्टॅक्टमध्ये फेच केले. ओके, परंतु इथे फेच करताना आपण ऑल ऐवजी ऑर्डर बाय यूज केलं आणि जे नाव आहेत त्यांचे असेंडिंग ऑर्डरसाठी आपण ऑर्डर बाय आणि नेम इनपुट प्रोव्हाइड केला. ओके, सो हे प्रोव्हाइड केल्यानंतर साहजिकच आहे की कॉन्टॅक्ट हे असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज झाले. अरेंज झाल्यानंतर आपण एक टेम्पलेट ऑब्लिक इंडेक्स HTML राईट रेंडर करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण इथे जो आता सध्या ऑब्जेक्ट बनवला कॉन्टॅक्ट नावाचा हा पास करणार. तर तो पास करतानाही एक इंडेक्स प्रोव्हाइड करावा लागेल आणि तो आपण प्रोव्हाइड करतो कॉन्टॅक्ट. याला आता मला इंडेक्स म्हणायची सवय आहे. मे बी तुम्हाला कुठे ट्युटोरियलमध्ये इकडे तिकडे कीज म्हणून ऐकायची सवय, कीज वाचायला मिळेल. ओके, सो ही की आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे. कॉन्टॅक्ट सगळे कॉन्टॅक्ट आता आपण index.html मध्ये पाठवले. सो index.html कुठे आहे ते पण एकदा बनवून घेतला. ते बनवण्यासाठी टेम्पलेट नावाचा एक फोल्डर क्रिएट केला. तर एक स्टेप प्रिव्हियस येण्यासाठी डॉट डॉट देन टेम्पलेट देन इंडेक्स. तिथे इंडेक्समध्ये आलो. इंडेक्समध्ये बरंच काही क्रिएट केलेलं आहे आणि हे क्रिएट करताना सगळ्यात सुरुवातीला बूटस्ट्रॅपचीच हेल्प घेतली. तर इथे बूटस्ट्रॅपमध्ये आलो. गेट बूटस्ट्रॅप डॉक्स आणि व्हेरी फर्स्ट हा जो स्टार्टर टेम्पलेट आहे हा कॉपी करून घेतला. जशाला तसं कॉपी केलं आहे, तुम्ही ते लाईन बाय लाईन चेक करू शकता. इथे कॉपी केलं आहे, कॉपी 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 आणि याच्यामध्ये बॉडी इथून ते इथपर्यंत चेंजेस आपले आहेत एवढे. आता यातही काय केलं, पुन्हा एकदा तेच हेडिंग घेतली ज्यामध्ये आपण लिहिलंय कस्टमाइज्ड कॉन्टॅक्ट ॲप. ओके, जस्ट एक हेडिंग. त्यानंतर एक नॅव्हिगेशन बार घेतला. नॅव्हिगेशन बार इन द सेन्स असे दोन बटन्स आपल्याला हवे आहेत, एका पुढे एक. त्या बटनसाठी काही नावं अलोकेट केले. पहिलं आहे ऑल कॉन्टॅक्ट आणि दुसरं नाव आहे कॅटेगरीज. जिथे आपली कोडिंग आहे तो हा भाग आहे ज्यामध्ये टेबल इन्क्लूड केला. अगेन बूटस्ट्रॅपमधूनच टेबल ॲड केला. इथे लेआउटमध्ये गेलो, कंटेंटमध्ये आलो, टेबल्समध्ये आलो. टेबल्स इथून कॉपी केला. कॉपी केल्यानंतर तो इथे पेस्ट केला. पेस्ट केल्यावर आपल्याला जे चेंज करायचे होते ते म्हणजे TR. तर ह्या index.html मध्ये आपल्याला एक डिक्शनरी मिळाली होती जिचं नाव होतं कॉन्टॅक्ट्स. या कॉन्टॅक्ट्समधून आपण एक 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 डेटा माइन करतो. त्यासाठी आपण फॉर लूप यूज केला. सो फॉर एक्स इन कॉन्टॅक्ट्स सगळा डेटा वन बाय वन एक्समध्ये येतोय आणि इथे आपण टेबल रो त्याच्यात टेबल हेडिंग्स आणि वन बाय वन आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये पेस्ट केलंय. तर आपण जेव्हा डिजॅंगो टेम्पलेट डिजॅंगो टेम्पलेट लँग्वेज जी बघितली होती त्यात आपण बघितलं होतं डिक्शनरीच्या व्हॅल्यूज अशा पद्धतीने पार्स केल्या जायला. सो एक्स मधील ID आपण इथे प्रिंट केला, एक्स मधला नेम आपण इथे प्रिंट केला. याच्या पुढे आपल्याला एक इमेज प्रिंट करायची. प्रिंट इन द सेन्स दाखवायची. इमेज काय आहे तर सिम्पली एक कॉलचं PNG फाईल आहे. तुम्ही दाखवतो. तर हा एक लोगो आहे. हा लोगो आपल्याला तिथे हवा आहे. नेक्स्ट टेक्स्ट PNG म्हणजे टेक्स्ट मेसेजिंगसाठीचा एक लोगो कॉपी करून डाउनलोड करून तो पेस्ट करून ठेवला. तो कुठे पेस्ट केला ते दाखवतो मी. आणि देन व्हॉट्सॲपचा एक लोगो आहे. तो असे 3 लोगो डाउनलोड केलेत. हे तीनही लोगो स्टॅटिक नावाचं एक दुसरं फोल्डर बनवला. ओके, स्टॅटिक नावाचं एक दुसरं फोल्डर बनवलं. त्या फोल्डरमध्ये ॲसेट्स नावाचं फोल्डर बनवलं आणि त्यात इमेजेस. आता हे ॲसेट्स आणि इमेजेस हा समजा माझा शहाणपणा आहे. ओके, बाकी स्टॅटिकमध्ये आपण डायरेक्टली देऊ शकत होतो. स्टॅटिक देन गो फॉर ॲसेट्स देन इमेजेस अँड देन इथे आलो आपण. ओके,
तर हे दिलं आपण इमेजेस. बरं, इमेजेसचा पाथ पण कसा दिला आपण ते बघा. इथे फक्त एक स्लॅश देऊन स्टॅटिक लिहिलं गेलं आणि दॅट्स इट. काहीच एक्स्ट्रा केलेलं नाही आपण. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपला प्रोजेक्ट किंवा आपली इंडेक्स फाईल ही टेम्पलेटमध्ये इंडेक्समध्ये आहे. ओके, इथे डायरेक्ट स्टॅटिक नावाचा फोल्डर नाही आहे. इथे असं काहीतरी हवं होतं की ह्यात 2 डॉट द्यायचे जेणेकरून एक स्टेप तो मागे येईल आणि देन स्टॅटिक फोल्डर फाइंड आउट करेल. परंतु फाईल हँडलिंगसाठी जँगो थोडं वेगळ्याच पद्धतीने वर्क करतं. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा वेगळं होतं आहे की इथे जे काही तुमचे ॲसेट्स असतील, ॲसेट्समध्ये खास करून JPG फाईल्स, PNG फाईल्स, म्हणजे थोडक्यात सगळ्या ॲक्सेसिबल फाईल्स थ्रू क्रोम किंवा तुमचं ब्राउझर, ज्यामध्ये व्हिडिओसुद्धा असू शकतील. याच्या व्यतिरिक्त तुमच्या CSSच्या काही फाईल्स किंवा जावास्क्रिप्टच्या फाईल्स, तो ह्या सगळ्या फाईल्सला ॲसेट्स म्हणलं जातं. ह्या ॲसेट्सचं कलेक्शन एका ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आणि ते कुठेही असू शकेल. ते मे बी टेम्पलेटमध्ये असू शकेल, परंतु ट्युटोरियल्स थ्रू त्यांनी असं सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही एक स्टॅटिक नावाचं वेगळं फोल्डर बनवा त्यासाठी. ओके, आणि त्याच्यामध्ये सगळे ॲसेट्स मेंटेन करा. त्या ॲसेट्समध्ये इमेजेस मेंटेन केल्या इथे. देन इथे पुढे चालून एक फोल्डर क्रिएट होऊ शकेल. मे बी ते CSS असं असेल. देन अजून एखादं फोल्डर असेल जावास्क्रिप्ट असं, ज्याच्यात JSच्या सगळ्या फाईल्स असतील. देन SASS अशा सगळ्या फाईल्स इथे क्रिएट होतील. ओके, तर आपण इथे नुसत्या फाईल कॉपी करून टाकून दिल्या आणि त्या अटॅच झाल्या दिसल्या असं नाही. त्यासाठी आपल्याला अजून एक छोटीशी सेटिंग एक्स्ट्रा करावी लागेल. ठीक आहे, खास आता ह्या टेम्पलेटच्या फाईल फेचिंगसाठी. ओके, तर इथे जी कॉल PNG आपण लिहिली, ही फाईल डायरेक्टली दिसत नाही. तुम्हाला त्यासाठी थोडी सेटिंग करावी लागेल. आपण जाणार सेटिंग्समध्ये. इथे येणार. पहिलं तर टेम्पलेटसाठी आपण डिरेक्टरीजमध्ये टेम्पलेट लिहितो. तर आपलं थोडं जुनं व्हर्जन चालू होतं तेव्हा आपण असं काहीतरी लिहायचो, os.path.join देन ब्रॅकेट देन बेस URL असं काहीतरी लिहिलं होतं. इथे मात्र तो थोडा अजून स्मार्ट झालेला आहे. जस्ट सिंगल कोटमध्ये टेम्पलेट द्या अँड वर्क विल बी डन. ठीक आहे, हे झालं टेम्पलेटचं वर्किंग. थोडं स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला स्टॅटिक URL दिसेल, ज्यामध्ये स्टॅटिक आणि ऑब्लिक असं दिसेल. ही ऑलरेडी राहणार आहे, याच्यात आपल्याला काही छेडछाड करायची नाही. ठीक आहे, आपल्याला एक नवीन ऍड करायचं ते म्हणजे स्टॅटिक फाईल्स डिरेक्टरी. तर आपण इथे जी बेस URL स्टॅटिक दिलेली आहे तिला आपण अटॅच करतो आहोत स्टॅटिकशी. सिम्पली हा कोड राहील जो की तुम्हाला जसा तसा पेस्ट करायचा आहे. याने होईल हे का स्टॅटिकमधून सगळ्या फाईल्स फेच होतील अँड इट इज क्वाईट गुड. कारण जर आपण टेम्पलेटमध्ये दिलं तर आपला जो काही पाथ आहे तो खूप क्लिअर होऊन जातो. यांचे सगळे ॲसेट्स कुठे आहेत तर विशिष्ट फोल्डरमध्ये आहेत. देन आफ्टर एखादा ट्रेस करू शकतो की कुठे फाईल सापडतात नाही सापडतात. सो हे खूप सोयीस्कर आहे. सोयीस्कर इन सेफ आहे की जे काही ॲसेट्स आहेत ते एका वेगळ्या ठिकाणी ठेवल्या गेल्या. सो स्टॅटिक फाईल डिरेक्टरीज, बेस डिरेक्टरी आपली कुठली असेल तर स्टॅटिक, आणि पाथ इथे अजून एकदा क्लिअर केलेला आहे. जस्ट कॉपी अँड पेस्ट. सो हे झालं स्टॅटिक रिलेटेड चेंजेस. देन आपल्याला URL प्रोव्हाइड करावं लागेल. ऑफकोर्स इथे आपण प्रोव्हाइड करणार पाथ, सॉरी कॉन्टॅक्ट नाही, युजर लिहितो आता. हॅलो, आवाज येतोय माझा? किती वेळापासून बंद झालं ते? हॅलो, हँड रेस करताय का सगळेजण? ओके, सो किती वेळापासून बंद झालं ते नेमकं? 2 सेकंड. ओके, ठीक आहे, चालतं. कुठपर्यंत ऐकलं होतं तुम्ही म्हणजे?
ठीक आहे ना. चालेल, मी कन्सिडर करतो. 2 सेकंद, म्हणजे काही विशेष नसेल झाला. सो इथे ॲड युजर असं पाथ सेट केला आपण, अँड देन इंडेक्स मेथड कॉल केली, देन नेम इंडेक्स असं सेट केलं. तर इथे येतो 127/user, आणि आपल्याला आता हे सगळेचे सगळे कॉन्टॅक्ट दिसायला लागलेत. ॲक्च्युली अजून कॉल वगैरे काही केलेलं नाहीये, ते तुमच्या समोरच करतो आता. इथे एक मेसेज आपल्याला एंटर करायचा आहे, म्हणजे चान्स मिळतोय. आणि इथे मेनूज दिसत आहेत, ऑल कॉन्टॅक्ट आणि कॅटेगरीज. ओके, तर ऑल कॉन्टॅक्ट म्हणलं की इथेच आपण थांबत आहोत. कॅटेगरीज म्हणलं की आपल्याला कॅटेगरीज दिसतात. ओके, तर एकदा मी क्लिक करतो, बघूयात आपण. कॅटेगरीजवर क्लिक केलं की तुम्हाला दिसेल की तुमच्याकडे सध्या एवढ्या कॅटेगरीज आहेत, की 10th आहे, 9th आहे, BSc आहे, पायथॉन आहे. 10th वर क्लिक केलं की असं एक्सपेक्टेशन आहे की 10thची कॅटेगरी फक्त दिसायला पाहिजे. 10th कॅटेगरी इन द सेन्स इथे फक्त 10thचे स्टुडंट दिसले पाहिजे. ओके, देन 9th म्हणलं की फक्त 9thचे स्टुडंट दिसले पाहिजे. आणि एक छोटीशी गोष्ट अजूनही मिसिंग आहे, की इथे फक्त नाव इनपुटमध्ये दिसतंय. आपल्याला तो ग्रुपही दिसायला हवा, की यार हा कुठल्या ग्रुपचा आहे. ठीक आहे, सो लेट्स सी याला कसं मॅनेज करता येईल. बरं, कॅटेगरीचा व्ह्यू एकदा स्टडी करून घेऊयात आपण. हां, कॅटेगरीच्या व्ह्यूसाठी अगेन एक URL मॅपिंग केलं कॅटेगरीसाठी. कॅटेगरी नावाचा एक व्ह्यू पण क्रिएट केला, आणि त्याला नाव पण आपण ॲज अ कॅटेगरी प्रोव्हाइड केलं. ओके, सो लेट्स सी. आपण जाणार आहोत कॅटेगरीजमध्ये, सॉरी व्ह्यूजमध्ये. कॅटेगरीसाठी आपण फक्त ग्रुप जो टेबल आहे त्यातले सगळेचे सगळे ग्रुप फेच करणार आहोत. आणि ग्रुप हा इंडेक्स क्रिएट होईल, देन टेम्पलेट कॅटेगरी डॉट HTML पार्स करणार आहोत. साहजिकच कॅटेगरी डॉट HTML बनवलेली आहे, आणि ज्यामध्ये आपण एक इंडेक्स पास केला जो ग्रुप नावाचा असेल. ठीक आहे, ऑल आर देअर ॲज. आता बघूयात आपण की कॅटेगरी डॉट HTML मध्ये काय काय केलेलं आहे. तर कॅटेगरी डॉट HTML सिम्पल आहे एकदमच, की ज्यामध्ये ग्रुप पास केले तर आपण फक्त ग्रुपसाठी फॉर लूप ॲड करणार. सो वरती लिंकिंग केलेल्या आहेत, खाली फॉर एक्स इन ग्रुप. ओके, सो ग्रुपमध्ये जे काही रेकॉर्ड्स आहेत ते एक्समध्ये येतील, आणि आपण इथे प्रिंट करणार आहोत. एक्स मधला जो ग्रुप आहे, म्हणजे पहिला कॉलम आहे, तो आपण इथे प्रिंट करणार. तो बटन्समध्ये दिसतो आहे. याला आपण a.h रेफरन्स करून लिंक्स क्रिएट करू शकतो, किंवा एखादं फंक्शन क्रिएट करू शकतो जे की मोर प्रॉपर राहील. परंतु फंक्शन क्रिएट करण्यासाठी पुन्हा JS थोडंसं लेंथ त्याच्यामध्ये चालली जाईल. इथे आपण कर्ली ब्रॅकेट, देन पर्सेंट, देन पर्सेंट क्लोज, कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथे आपण लिहिणार URL, देणार कोलन. ओके, जे की आपण इथे वरती पण केलेलं, यू कॅन सी दिस. याच्यानंतर काय केलं ते बघा, जी मेथड आहे आपण ती टाईप केली डिरेक्टली. तर इथे कॅटेगरी लिहिलं गेलं. सेम आता आपण इथे लिहूयात, आणि आज आपल्याला कॅटेगरीज, कॅटेगरीज आहे का कॅटेगरी आहे, कॅटेगरी आहे. ओके, आणि याच्या पुढे आपण काहीतरी पास करणार. ओके, तर जे पास करणार ते आपल्याला इथं लिहायचं. सो दिस इज क्वाईट क्वालिफाईड. So before this,
आपण याचा व्ह्यू पण चेक करूया. जो इंडिव्हिज्युअल कॅटेगरी नावाने आपण बनवलेलं आहे. म्हणजे नाव इंडिव्हिज्युअल कॅटेगरी दिलं, परंतु कॅटेगरीच्या पुढे इथे जसं मी आता युजरच्या ऐवजी लिहितो कॅटेगरी, जसं इथे कॅटेगरीवर क्लिक करतो, कॅटेगरी दिसणं आता बंद झालेलं आहे बिकॉज आपण इथे मिस्टेक केली. x dot what. ओके, सो आपण इथे थांबून एकदा 1 असं लिहितो मी. 1 लिहिलेले आपल्याला फक्त एका कॅटेगरीचे स्टुडंट दिसतात. आता ही कॅटेगरी कोणती आहे ती थोडंसं अनक्लोज्ड आहे. त्यासाठी आपण एक काम करू, पहिल्यांदा युजर्स मधले जेवढे स्टुडंट्स आहेत त्यांची कॅटेगरी इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करू. सो कुठेतरी डिस्प्ले करूयात आपण पहिल्यांदा. लेट्स गेट इनटू इंडेक्स फर्स्ट. इंडेक्स मध्ये x.id दिसत आहे, याच्याच पुढे आपण बॉक्स ब्रॅकेट मध्ये त्यांची कॅटेगरी घेण्याचा प्रयत्न करू आणि इथे आपण x.id ऐवजी लिहूयात x.group. नेमच्या पुढे हवं आहे आपल्याला. सो अनिकेत हा कुठला स्टुडंट आहे ते दिसेल. आता 9चा आहे, गौरव 10चा आहे, हा पायथॉनचा आहे, ऋषी पायथॉनचा आहे, हा 10चा. इथे युजर्सच्या ऐवजी आपण लिहिणार कॅटेगरी आणि याच्या पुढे लिहिणार आपण 1 लिहिल्यावर आपल्याला 10th ही कॅटेगरी दिसायला लागली. 2 लिहिल्यावर आपल्याला त्यातली दुसरी जी की 9th होती. 3 लिहिल्यावर आपल्याला तिसरी जी की ही होती. 4 लिहिल्यावर आपल्याला लास्ट बट नॉट लिस्ट पायथॉन दिसायला लागली. पुन्हा एकदा युजर्सवर येतो. आपल्याला काय करायचं आता, इथे मॅसेज टाईप पहिल्यांदा तर आपण कॉल कसं करायचं ते बघूयात. तर कॉलसाठी आपल्याला एक लिंक द्यावी लागेल, जी की एक सिंपल लिंक असेल. इमेजला आपल्याला ही लिंक द्यायची आहे. a.h रेफरन्स मे बी एस्टिमेट झाला असेल, त्यांना ही क्लिअर माहिती असेल की आपण एक लिंक ॲड करत आहोत एका विशिष्ट इमेजला. इथे आपण लिहिणार TEL, ओके, फॉर टेलिफोन. देन आपण 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि त्यांचा एक विशिष्ट कॉन्टॅक्ट आहे. तो कॉन्टॅक्ट 1 नावामध्ये आहे. एकदा चेक करून घेऊ आपण. मॉडेल्समध्ये जाऊयात. सो इट इज कॉन्टॅक्ट 1. आता इथे होईल की आपल्याला लाईव्ह चेक करायला काही टूल नाही आहे. ओके, तर आपण त्यासाठी पण एक एक्सपेरिमेंट करून बघू. सो व्हेरी फर्स्ट इथे येतो, एंटर करतो आणि याच्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यावर मेक ए कॉल असं दिसतंय. ओके, परंतु मोबाईलवर आपल्याला हा चेक करायचा प्रोजेक्ट. तर सध्या लिंक जी आहे ती बघा 127.0.0.1 ओके आणि :8000 अँड देन युजर असं काहीतरी आहे. आता ही लिंक मोबाईलवर नाही चालणार, कारण ही फक्त या सिस्टमसाठी लूप बॅक लिंक आहे. तर मग आपल्याला एक क्वालिफाईड IP ॲड्रेस लागेल. ओके, मग क्वालिफाईड IP ॲड्रेस कसा फाइंड आउट करायचा, तर व्हेरी फर्स्ट तुम्हाला नेटवर्क सेटिंगमध्ये जावं लागेल. इथे इथे वायफायमध्ये ॲडॅप्टर सेटिंग
चेंज ॲडॅप्टर ऑप्शन आहे. ओके, चेंज ॲडॅप्टर ऑप्शन इथे आल्यानंतर वायफायवर दोनदा क्लिक करा आणि ते डिटेल्सवर क्लिक करा. डिटेल्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला IPv4 ॲड्रेस दिसेल, जो की असेल 192.168.43.143. ठीक आहे, बी केअरफुल. हा काय आहे ते 192.168.43.143. आपल्याला इथे हा सर्व्हर क्लोज करावा लागेल. Ctrl+C करतो आणि रन सर्व्हर केल्यानंतर 192.168.43.143 अँड स्पेस देऊन पोर्टही देऊ शकतो आपण, नाही दिलं तरी काही हरकत नाही. द्यावाच लागेल बरं का, खोलून देऊन 8,000 द्यावा लागेल. बरं, आता हा IP ॲड्रेस पण असा सहज नाही चालणार. तुम्हाला त्यासाठी सुद्धा थोडीशी सेटिंग आहे. सेटिंग्समध्ये पुन्हा एकदा आपल्याला जायचं. वन सेकंड. Get into settings itself. तर इथे अलाउड होस्ट आहे आणि जे की सध्या ब्लँक आहे. ओके, सो ब्लँक इन द सेन्स, एकच मिनिट. ब्लँक इन द सेन्स कुठलाही IP ॲड्रेस इथे अलाउ केला जाईल. आपल्याला जर स्पेसिफिक हवं आहे की नाही, मी इथे सजेस्ट करेल एखादा, जसं की सिंगल कोटमध्ये 192 जो असेल तोच फक्त IP ॲड्रेस इथे होस्ट होणार आहे. तर इथे बेसिकली 127 समथिंग असतं ऑलरेडी, त्याला तुम्हाला डिलीट करायचं आहे. तर जे आता ऑलरेडी केलेलं होतं, ज्यामध्ये आपल्याला हाय IP ॲड्रेसवर आता ॲक्सेस मिळेल. तर मी एका दुसऱ्या मोबाईलवरून कनेक्ट होतो. एकच मिनिट. गुगल मीट. दोनच मिनिट, मी लिंक टाईप करतोय मोबाईलमध्ये. लेट्स ट्राय. ट्रायल घेतली घ्यायला पाहिजे. क्या बात आहे. ओके, सो सिरियसली इथे आपल्याला टाकावंच लागेल अलाउड होस्टमध्ये. 192.168.43.143. Save. Okay. And then माझी स्क्रीन शेअर करतो आता. अँड यू कॅन सी मोबाईलवर आपल्याला माझा मोबाईल पण दिसत असेल असं कन्सिडर करतो. दिसतोय ना? हां,
सो ही लिंक आपण देणार. लिंक इन द सेन्स तो पाथ आहे तो 192.168.43.143 IP ॲड्रेस आहे तो कोलन आणि देन ऑब्लिक ॲडमिन टाईप केलं तर ॲडमिन पॅनल इथे दिसतो आहे. इन्स्टेड ऑफ दॅट वी आर टायपिंग युजर आणि इथे दिसत आहे. ओके, तर अनिकेतला कॉल लावू आपण. अनिकेतला क्लिक केलं. ओके, तर तो विचारतोय कशातून कॉल लावायचा. सो लेट्स हॅव फोन ऑलवेज. आणि ते अनिकेतला कॉल लागला तर कुठेच कॉन्टॅक्टमध्ये नंबर सेव्ह नाही, बट वी कॅन कॉल अनिकेत. ओके, विदाउट सेव्हिंग जस्ट प्रेस कॉल अँड यू विल बी देअर. लेट्स कॉल गौरव. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो दिस इज नेक्स्ट. आपण ही स्क्रीन स्टॉप करू शेअर. देन टेक्स्ट मेसेजेस आपल्याला करायचे आहेत. बट टेक्स्ट मेसेजेससाठी आपल्याला असं न करता एक छोटंसं वेगळा एक्सपेरिमेंट करायचा आहे. सो आपण एक काम करणार, TD इथे लिहिणार ऑन क्लिक. ऑन क्लिकमधून टेक्स्ट मेसेज असं लिहूयात. सो एक फंक्शन केलं तयार TXT नावाचं. अँड दिस फंक्शन याचा कॉन्टॅक्ट नंबर आपण पास करणार. दॅट आपण असं देऊया एक्स डॉट कॉन्टॅक्ट 1. तर ही सगळी जावा स्क्रिप्टची कोडिंग आहे बरं का. यासाठी आपण एक छोटंसं काम करूया. पण बरेच दिवस झाले. याला एक नाव असतं SMS इंटेंट. तर SMS HTML लिंक. लेट्स सर्च फॉर दॅट. ओके, सो सिम्पली SMS लिहून कोलन द्यायचा आहे. देन आफ्टर एक कॉन्टॅक्ट नंबर असेल, देन अँड देन बॉडी. तर इथे आपण SMS इथे लिहिणार आहोत +91. ओके, इट इज मॅन्डेटरी. हां, देन आफ्टर कॉन्कॅटनेट करूयात आपण कॉन्टॅक्ट प्लस then double quote, then and, then body, then equals to, then plus, then a semicolon. तर हा झाला आपला टेक्स्ट मेसेज. आपण बॅक टू बॅक व्हॉट्सअप पण करून ठेवू. सो इथे TXT ऐवजी आपण लिहिणार व्हॉट्सअप. ओके, सो WA असं नाव देऊ आपण. अँड व्हॉट्सॲपसाठी आपल्याला इथे लिहायचं आहे व्हॉट्सॲप कोलन /, इथे लिहावं लागेल सेंड क्वेश्चन मार्क. अँड इथे लिहायचं आपल्याला व्हॉट्सॲपचा पण इंटेंट एकदा चेक करा पाहिजे. व्हॉट्सॲप तिथे बंद करूया व्हॉट्सॲप.
ठीक आहे, याच्यावरून गेस करू आपण. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे राहील व्हॉट्सॲप सेंड, इथे लिहायचं आहे फोन. ओके, फोन इज इक्वल्स टू दिस प्लस कॉन्टॅक्ट, वी आर रेडी, अँड इथे राहील टेक्स्ट. सो आपलं फंक्शन व्हॉट्सॲप पण रेडी आहे. जसं आपण इथे ऑन क्लिक तसंच आपण व्हॉट्सॲपला पण करणार x.wa. नाही, इथे तसंच नाही, इथे राहील WA. सेव्ह करूया. एक छोटंसं काम बाकी आहे. इथे जे इनपुट आहे त्याला टाईप टेक्स्ट सेट करतो आणि याला एक ID सेट करावा लागेल आपल्याला, जो म्हणजे टेक्स्ट असा देऊया. कारण आपण इथे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID जेव्हा केलं तेव्हा इथे टेक्स्ट असं प्रोव्हाइड केलं. सो लेट्स चेक काय काय चेंजेस झालेत. तर इथे आपण ओके, त्यांनी कनेक्शन रिफ्यूज केलं डायरेक्ट. अरे हो, हे कनेक्शन आहे. इथे काही टाईप करतो मी हाय आणि मॅसेजवर क्लिक करतो. नथिंग हॅपन्स. कॉलला म्हणतो येतो फक्त. ओके, सो आपण एकदा मोबाईलवर मी ट्राय करून बघतो. हां, चेक इट फर्स्ट. युजर वर्क झालेलं आहे, तर छोटासा प्रॉब्लेम असा येतोय की टेक्स्ट इज नॉट गेटिंग दॅट वे. तिथे आपण एक छोटासा टास्क करूयात, एक अलर्ट देऊयात, ओके, जेणेकरून कळेल. सो टेक्स्ट इज देअर. SMS इंटेंट चुकवलं काहीतरी. नंबर क्वेश्चन मार्क बॉडी. ओके,
पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो हा तुम्हाला. ओके, दिसते स्क्रीन. अरे कुठे झालं? 192 युजर प्ले. आणि आता मला एक मेसेज पाठवायचा आहे, गुड मॉर्निंग. तर आता यांची कॉन्टॅक्ट नंबरला डायरेक्टली ते मेसेजेस आपण प्रोग्राम करतो. तिथे क्लिक करणार मी त्या मेसेजच्या बटनवर. ते गुड मॉर्निंगचा अलर्ट दाखवतोय. ॲक्च्युली आपण तो बंद करू शकतो, म्हणजे डिस्टर्बन्स कमी होईल. ऑटोमॅटिकली तो नंबर फेच करेल. त्या नंबरवर तो घेऊन जाईल. घेऊन जातो त्याला. थोडासा वेळ लागला त्याने. आणि तो वरती नंबर ॲक्च्युली सेव्ह आहे, तर खाली मला इथे दिसतो आहे तो गुड मॉर्निंग. तर ज्याला कोणाला मेसेज पाठवायचा आहे, व्हेरी सिम्पल, मला नुसतं इथे टाईप करायचं अजिंक्य सेंड. टेक्स्ट मेसेज पण येतोय, कॉन्टॅक्ट नंबर ऑटोमॅटिकली येतोय की त्याचा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. तशा हजारो नंबर्स आपण क्विकली मेसेजेस करू शकतो. परंतु आपल्याला याचे पुढचं असं करायचं होतं की इथे आपण असं काहीतरी लिहूया की लेट्स से सिम्बॉल्स, ते आपण असं लिहिणार, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहू किंवा कशातही लिहू. ओके, सो लेट्स से असं लिहिणार आपण स्पेस आणि इथे मध्ये लिहिणार नेम. ओके, त्याने नेमच्या जागी बरोबर नेम घेतलं पाहिजे. सो इथं मी नेम लिहिलं. आता जेव्हा मी सेंड करतोय तर सध्या नेम असं नेम दिसतंय आणि मग गुड मॉर्निंग दिसतंय. तर ते न दिसता आपल्याला दिसायला पाहिजे की अनिकेत गुड मॉर्निंग. 2 नंबरला गौरव आहे, तर गौरव गुड मॉर्निंग. नम्रता गुड मॉर्निंग. ऑटोमॅटिकली त्यांचे नाव आले पाहिजे. इवन कोर्सेसचे नाव सुद्धा. कोर्सेसच्या नावासाठी आपण कसं करू शकतो, दुसऱ्या एखाद्या सिम्बॉलमध्ये असं लिहूयात की कोर्सेस. ओके, आणि त्याच्या जागी आपल्याला कोर्सेसने ते रिप्लेस करायचं. सो दिस वॉज आवर टास्क. लेट्स से व्हॉट्सॲप कसं चालेल, तर व्हॉट्सॲपमध्ये तर नंबर सेव्ह नाही. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. ते व्हॉट्सॲपवर क्लिक केला की तो व्हॉट्सॲप ऑन करेल. नंबर सेव्ह जरी नसला तरी सुद्धा खाली टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला दिसेल तो मेसेज टाईप झाला. ॲक्च्युली सेव्हच होता. दुसरा एखादा ट्राय करतो, नंबरचा पण सेव्ह वाटते. ओके, त्याचं पण सेव्ह. सेव्ह नसलं तरी काही अडचण नाही. क्लिक करतो. आता याचा सेव्ह नाही आहे, बट ॲक्च्युली नंबर पण फेक आहे. आणि तो सांगतो द फोन +9898 इज नॉट ऑन व्हॉट्सअप. व्हॉट्सअपवर तो नाही आहे. सो लेट्स ट्राय. की आपण ते पार्स कसं करू शकतो. ओके, सो इथे स्टॉप शेअरिंग, अगेन. आता आपल्याला 2 गोष्टी पास कराव्या लागतील. एक कॉन्टॅक्ट असेल, एक त्या विद्यार्थ्याचं नाव असेल आणि एक कोर्सचं नेम असेल. जो काही मेसेज आपला असणार आहे त्याला आपण करणार आहोत रिप्लेस. आणि याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट सगळे त्याचे ऑकरन्सेस रिप्लेस करायचे. सो वी आर गोइंग टू रिप्लेस these brackets with name. Course. तर एकदा अलर्ट चेक करूया. अलर्टवरून आपल्याला कळून जाईल
तर इथे आपण ब्रॅकेट दिला म्हणजे थोडक्यात त्याचं नाव अपेक्षित आहे. युअर scheduled. सो आपण असं इथे लिहिलं, याच्या जागी नाव आलं पाहिजे जसं की अनिकेत, आणि त्या अँगल ब्रॅकेट या जागी कोर्स अनिकेत युअर पायथॉन कोर्स एक्झाम इज शेड्यूल्ड. लेट्स क्लिक हिअर. अनडिफाईन्ड ओके. बरोबर सांगा. मेसेज कॉपी करायला पाहिजे आता. Okay, so 1 second, give me 1 second. Replace string in JavaScript. ओके, तर आपल्याला एक छोटंसं काम करावं लागेल. आपल्याला एखादं युनिक सिम्बॉल द्यावं लागेल. दिस इज थोडंसं डिफिकल्ट आहे की आपण रेग्युलर सिम्बॉल यूज करू म्हणून. ओके, सो वी नीड युनिक समथिंग. तर आपण हा जो टिल्ट आहे बघा, आपल्या इथे आहे, तुम्ही बघितला असेल. सो तो टिल्ट यूज करूयात, आणि कारण तो कुठे मॅसेजमध्ये मोस्टली आपण यूज करणार नाही आहोत. दुसरा एखादा सिम्बॉल शोधावा लागेल. लेट्स से हा एक सिम्बॉल आहे आपल्याकडे. असे 2 सिम्बॉल्स आपण यूज करणार. चेक करूयात. So tilt your ओके. सो अरे हो यार, ते पण काय आपण इथे दिलंच नाही की कसं दिसेल ते. तर आपल्याला नेम आणि कोर्स पास करावा लागतील, आपण जे की केलेच नाही. तुझे नेम आणि कोर्स पास करायचे. वेर इज दॅट फंक्शन? सो इथे x dot name and then x dot course. फिर से नहीं. You are scheduled. अनिकेत युअर अरे याचं केलं नाही का आपण? दॅट एक्झाम इज शेड्यूल. तर इथे आलं नाही ते, पण इथे नावाला नाव दिसत असेल तुम्हाला. आता गौरव दिसतंय. सो वॉट एव्हर नेम, तो मॅसेज थोडा पार्स झाला. आता याच्यात काही जणांना क्वेश्चन असेल की अरे सिम्बॉल यूज करायचं काय आहे. तर बऱ्याच वेळेस असं होईल ना की आपल्याला नेम नावाची स्पेलिंगही द्यायची गरज पडते. तर मग त्याला रिप्लेस कसं करणार? सो क्वाईट डिफिकल्ट, राईट. सो त्यामुळे आपण असं करतोय. किंवा मग आपण अजून एक शाळा करू शकतो. आधी लक्षात घ्या, असं लिहू शकतो आपण. हेच करेंगे. सो इथे बॉक्स ब्रॅकेटमध्ये नेम लिहायचा आपल्याला, देन बॉक्स ब्रॅकेटमध्ये कोर्स लिहिणार. जेव्हा बॉक्स ब्रॅकेटमध्ये लिहिलं गेलं तेव्हा तो रिप्लेस होण्यासाठी असेल. इथे कोर्स नाही आहे, आपल्याकडे ग्रुप आहे. लिहितो बॉक्स ब्रॅकेटमध्ये नेम, आणि जर बॉक्स ब्रॅकेटमध्ये कोर्स असेल तर आपल्याला कोर्स दाखवेल.
रिफ्रेश करतो, इथे पेस्ट करतो. आता होईल काय, इथे क्लिक करतो, त्याने ऑटोमॅटिक कोणाकडे ॲक्च्युली NAM याच्यामध्ये मी सिम्बॉल वापरत असतो. डायरेक्टच लिहिता. So Aniket, your 9th exam is scheduled. Gaurav, your 10th exam is scheduled. Namrata, your Python exam is scheduled. Rishi, your Python exam is scheduled. तो सिम्पली आपण मॅसेज पार्सिंग इथे केलेलं आहे आणि आपला बराचसा वेळ वाचण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे ॲक्च्युली हा प्रोजेक्ट लाईव्ह कसा करायचा बघतो मी, परंतु आम्हाला याची गरज आहे. देन व्हॉट्सअपलाही तसंच, की व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचे तर नंबर सेव्ह करायचं खूप परेशानी होते. सेकंड थिंग, मेसेज दरवेळेस नाव बदला, कोर्स बदला, सो नो नीड. इथे एकदाच व्हॉट्सअपवर क्लिक केले की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होणार. सो हे जे सेम 3 कामं केलीत आपण, Ctrl+C करणार आणि इथे पेस्ट करणार. व्हॉट्सअपला सेम काम होईल. आता ते पेस्ट केल्यानंतर जसं नेम, युअर ॲडमिशन फॉर कोर्स इज कन्फर्म्ड, क्लिक करतो. अनिकेत, युअर ॲडमिशन फॉर 9th इज कन्फर्म आणि अजिंक्य, युअर ॲडमिशन फॉर 10th इज कन्फर्म. कन्फर्म झालं. व्हॉट्सअप असेल तर ऑटोमॅटिकली व्हॉट्सअपवर तो मेसेज सेंड केला जाईल. सो डाऊट्स काही आहेत का तुम्हाला? आहे, थोडं कॉम्प्लिकेटेडच आहे. याच्यामध्ये 3-4 गोष्टींचं प्रॅक्टिस आणि नॉलेज थोडंसं पाहिजे. आणि बेसिकली काय आहे ना, की तुम्हाला एकदा वे कळाला की ऑटोमॅटिकली कुठे सर्च करायचं आणि कसा प्रोजेक्ट पुढे पुढे सरकत राहायचा, म्हणजे हेच चालतं. ॲक्च्युली तुम्हाला आहे ना 100% एखादी लायब्ररी यायलाच पाहिजे असं बिलकुल होत नाही. आता आम्ही सुद्धा वैयक्तिक काही प्रोजेक्ट डेव्हलप केलेले, जसं पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं. लाईक हा एक प्रोजेक्ट आहे. आता एक प्रोजेक्ट जेव्हा डिझाईन करतो ना, तेव्हा 100% तर काय नॉलेज घेऊन उतरताच येत नाही, कारण एवढी टीम नसते आणि इनिशियली एवढ्या हाय कॉस्टली प्रोजेक्ट्स पण कोणी ऑफर नाही करत. तर अगदी कमी कॉस्टिंगवर प्रोजेक्ट्स घ्यावे लागतात. फॉर दॅट जस्ट हो म्हणणे आणि जे जे टास्क येतील ते शोधणे, पूर्ण करणे आणि टास्क डिवाइड करून ते कामं करावे लागतात. सो हे आहे. देन आफ्टर स्मार्ट ॲट इनोव्हेशन, जे की तुम्ही बघतच आहात. सुरुवातीला लॉग इन वगैरे केलेत तुम्ही त्याच्यावर, तर त्याच्यावर चांगलं डीप वर्किंग चालू होतं. सो लवकरच त्याचे चेंजेस समोर आणणार आहोत आम्ही. सो हेच आहे की तुम्हाला फक्त एक गाईडलाईन मिळाली, देन आफ्टर तुम्ही प्रोजेक्ट हा पुढे कॅरी करू शकता. सो आजचं जे काही काय म्हणूयात पूर्ण टॉपिक्स आहेत, याच्यामध्ये टिपिकली कोणाला काही अडचण आहे का, की यार मला हा एक टॉपिक पूर्ण क्लिअर करा, असं कोणाची डिमांड आहे का? एकदा क्विकली मला विचारा, आपण ते पुन्हा डिस्कस करूया. श्रुती, त्याच्यानंतर कविता, रोहित, रोहित नाही वाटतं चालेल. श्रुती, काय अडचण? सर, हॅलो.
You can type. Your mic is not working, huh? Okay, sorry. हॅलो. कविता प्रॅक्टिस चालू आहे का? थोडी थोडी चालू आहे म्हणा. ओके. सो याच्यासाठी अजून एक मी छोटंसं काम करेल हा. एक छोटासा असा व्हिडिओ बनवेल की ज्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण स्टार्ट टू एंड राहील आणि त्याच्यानंतर तुम्ही पॉज करून करून त्याला बघू शकता. सो हाऊ वी इंटरप्रिटर. बरं ठीक आहे. ओके, इंटरप्रिटर नाही का? ठीक आहे. एकच मिनिट, मला पण एक छोटासा डाऊट आहे. तुझं विंडोज 8 आहे का 8.1 आहे रे श्रुती? 8.1 आहे का? एकच मिनिट द्या. विंडोज 8.1 साठी आहे ना, 3.10 cannot be used on Windows 7 or earlier. हॅलो, तुझ्या आता पायचाम रेडी करते तेव्हा इंटरनेट डिस्कनेक्टेड असतं की कनेक्टेड असतं? कनेक्टेड असतं. बेसिकली करून घ्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण प्रोजेक्ट करतो ना, क्लोज प्रोजेक्ट, अडचण काय मी छोटीशी ते म्हणजे एक्सप्लेन करतो. तर मला पण एकदा आली होती. इथे आपण जेव्हा न्यू प्रोजेक्ट करतो तेव्हा आपल्याला इथे इंटरप्रिटर सेट ऑटोमॅटिकली मिळतं. इथे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मिळत आहे. अदरवाइज प्रिव्हियसली कॉन्फिगर्ड. एकच मिनिट.
स्क्रीन शेअर करता येईल का तुला श्रुती? एनी डेस्क वरून? हॅलो, एनी डेस्क स्क्रीन शेअर करता येईल? सध्या लॅपटॉपवर आहे की कॉम्प्युटरवर आहे, मोबाईलवर आहे? लॅपटॉप और मोबाईलवर आहे का? बरं, डेस्क नाही का? त्याचा लॅपटॉप समोर आहे ना? लॅपटॉप सुरू तर असेल ना? सर माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा, हो येतो खूप. हा, आत्ता आला बरं, खूप बारीक येतो. हा. सर ते मला तुम्ही एकदा पाथ कसं सेट केलाय ते दाखवा ना. बरं, हे बघा iCloud पाहत मध्ये. आहे ना, ऑटोमॅटिक सेट होत असतो. पण नाही झाला इन केस तर इथं दिस पीसीवर राईट क्लिक करायचं आपल्याला, हम्म, प्रॉपर्टीजमध्ये जायचं. हम्म. इथे ॲडव्हान्स सिस्टम सेटिंग आहे आणि एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स आहेत. ओके, तर याच्यात इथे पाथमध्ये आपल्याला पायथॉनचा पाथ द्यावा लागतो. पायचामचा पाथ ऑटोमॅटिकली होतोय. अच्छा. ओके, हां. आणि एक मिनिट, सध्या लॅपटॉप सुरू आहे का? नाही. सुरू असेल तर एकदा हॉटस्पॉट ऑन करून लगेच एनी डेस्कवरनं डाउनलोड करून घेते. ओके. आणि पायथॉनचं व्हर्जन तरी कुठलं पाहिजे होतं? मी 3. पायथॉनचं व्हर्जन याच्या म्हणण्यानुसार तर आहे विंडोज 7 आणि अर्लियरचेच फक्त बॅन केले त्यांनी. अदरवाईज सगळे चालूच आहेत. तर मग जास्तीत जास्त एक ओके. 3.5 3.6 वाला ट्राय करू शकतेस तू. ओके. म्हणजे खूपच रिस्क नको त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. 3.9 तर बंद आहे, 3.9.9 पण बंद आहे, 3.10 इज अगेन. सो सजेशन आहे 3.9चं ट्राय करून बघ, 3.9चं किंवा 3.8चं. ओके, म्हणजे कसं करशील ते सांगतो मी. पायचाम इन्स्टॉल करायच्या वेळेस एक ऑप्शन येतं तिथे, त्याला टिक करायचं आहे आपल्याला. ते ऑप्शन राहील ॲड पाथ समथिंग असं काहीतरी येतं, त्याला टिक करावं लागतं. ओके, ते तिन्ही चारी टिक करून देत इन्स्टॉलेशनच्या वेळेस. आता एक काम कर, सगळ्यात पहिल्यांदा लॅपटॉप सुरू केल्या गेल्या पायचाम अनइन्स्टॉल कर. ओके, क्लिअरली. आवाज येतोय माझा? हो सर येतोय. हां, सो पहिल्यांदा पायचाम अनइन्स्टॉल कर. पायथॉनचं पण जिथे कुठे सापडेल सगळीकडे अनइन्स्टॉल करून टाक. हां, फक्त हम्म. पायचाम इन्स्टॉल करायचं आपल्याला, तो ऑटोमॅटिकली एन्व्हायरमेंट सेट करून घेतोय. आता पायचामचं तू पायथॉन नाही रेडीली करायचं का कुठून इन्स्टॉल? हां, पायथॉन नाही करायचंय का इन्स्टॉल? आपल्याला फक्त पायचाम इन्स्टॉल करायचं, पायथॉन इन्स्टॉल करायची गरज नाही पडत. ओके. पायचाम ऑटोमॅटिकली पायथॉन इन्स्टॉल करतो, कॉन्फिगरही करतो, सगळं करतो. फक्त थोडंसं नेट त्याला कंटिन्यू कनेक्टेड ठेवावं लागतं. तर पायचाम केलेलं आहे डाउनलोड. पायचामचं कोणतं व्हर्जन आहे? हम्म. पायचाममध्ये जातो, इथे क्लिक करायचा. कम्युनिटी व्हर्जन तू त्या दिवशी विचारलं होतं, म्हणजे केलेलं आहे तो. सो हे कम्युनिटी व्हर्जन क्लिक करायचं, एंटर करायचं. त्यात मध्ये इन्स्टॉलेशनच्या वेळेस तुला असं टिक 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 करावं लागेल 3-4 ठिकाणी. हो. हां, ते तिन्ही चारी सगळे टिक करून देते. इथे एक मिनिट, मी पुन्हा डबल क्लिक करून बघतो. आधी मी जे पायचाम इन्स्टॉल केलं ते अनइन्स्टॉल करू का आता? हो हो हो, ते कम्प्लीट अनइन्स्टॉल करून टाक. पायथॉन सगळ्या सगळ्या गोष्टी, आणि फक्त पायचाम कर आणि त्याच्यात चारीच्या चारही गोष्टी टिक करून पुढे सरकायचं असं. ओके. तर ऑलरेडी इन्स्टॉल म्हणतंय, पण तिथे टिक करून पुढे सरकायचं. आणि माझ्या मते विंडोज 8.1 लेटेस्टच आहे खूप, त्याच्यात काही अडचण यायची नाही. शुअरली त्यात व्हायलाच पाहिजे. एकदा असं ट्राय कर, नाही झालं ना तर एक दुपारून पुन्हा कॉल कर. ऑनलाईनला आपले शिवम सर आहे ना, ते इन्स्टॉल करून देतील. हां, एनी डेस्कला कनेक्ट करून. एनी डेस्क पण डाउनलोड करून ठेव, इन्स्टॉलेशन तर करून घे. चालेल. ओके सर. सो ठीक आहे, क्लोज करूयात, मग पुढची बॅच लागायचं. ओके, गुड डे.